जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्राचं कल्चरल कॅपिटल म्हणजेच आपले पुणे हे शहर, ज्याला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून पण ओळखलं जातं. पुणे हे शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. पुणे हे शहर भारतातील 6व्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मुख्य म्हणजे उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि त्याचमुळे भारतातील राहण्यायोग्य शहर म्हणून पुणे शहराकडे बघितलं जातं. तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर व विद्येचे माहेरघर म्हणूनही पुणे शहर प्रसिद्ध आहे. पुणे शहरांमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि येथील फेमस मंदिरे, सुंदर असे उद्यान, स्वादिष्ट जेवण, ऍडव्हेंचर पार्क आणि बरंच काही इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात. आणि याचमुळे आज आपण बघणार आहोत पुणे शहरातील टॉप 10 पर्यटक स्थळे. चला तर मग कोणताही उशीर न करता व्हिडिओची सुरुवात करूया. नंबर 10, पाताळेश्वर मंदिर. पाताळेश्वर मंदिर हे पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे. पाताळेश्वर हे महाराष्ट्राचे पुणे शहरातील शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे. हे मंदिर 18व्या शतकात राष्ट्रकूट काळात एका गुहेच्या आत बांधले गेले होते. या मंदिरमध्ये सुंदर असे भारतीय रेखाचित्र आणि शिलालेखांचा समूह आहे. हे शिलालेख प्राचीन भारतातील पुराणातील आहे. मंदिराच्या आजूबाजूला काही विशिष्ट बागा आणि विशिष्ट मंदिरे आहेत. तसेच भारत सरकारने पाताळेश्वर लेण्यांना दिनांक 26 मे इसवी सन 1909 च्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. नंबर 9, पर्वती हिल. पर्वती हिल हे पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे, जे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये खूप लोकप्रिय ठिकाण आहे. या टेकडीला देवी पार्वतीचे नाव दिले आहे. असे म्हटले जाते की प्राचीन काळी पार्वती देवी या टेकडीवर वास्तव्यात होती. माता पार्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त ही टेकडी पुणे शहरांच्या सुंदर अशा दृश्यांसाठी पण फेमस आहे. या ठिकाणी चारी बाजूला निसर्गरम्य झाडे आहेत. पर्वती हिल ही टेकडी साधारणतः 1200 फूट उंच असून येथून आपण संपूर्ण शहराचा चित्रथराट दृश्यांचा आनंद घेऊ शकतो. पुणे शहरातील स्वारगेट पासून ही टेकडी 3 किलोमीटर अंतरावर आहे. नंबर 8, पु ल देशपांडे उद्यान. पु ल देशपांडे उद्यान हे पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे. या गार्डनला तुम्ही सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटात नक्की बघितलं असेल. 1996 मध्ये बांधलेल्या पु ल देशपांडे उद्यानला ओकोयामा फ्रेंडशिप गार्डन या नावाने सुद्धा ओळखले जाते. भारतातील तानाजी मालसुरे रोडवर स्थित पुण्यातील सर्वात मोठ्या उद्यानापैकी हे उद्यान जपानी शैलीतील पुणे आणि जपानमधील ओकायामा या शहरामधील मैत्रीचा मजबूत बंधाचे प्रतीक आहे. ही सुंदर बाग पारंपरिक जपानी त्सुकिमा या शैलीवर आधारित आहे, ज्यामध्ये लँडस्केप गार्डन, निर्मळ जलकुंभ आणि निसर्गरम्य चालण्याचे मार्ग आहेत. अभ्यागत येथील सुंदर निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेऊ शकता. तसेच चेरी ब्लॉसम झाडाच्या सावलीत आराम करू शकता आणि जपानी वास्तुकलेचा प्रसन्न सौंदर्याची प्रशंसा करू शकता. हे उद्यान जपानी कला, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन करते. नंबर 7, शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला हे पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. पुण्यापासून 105 किलोमीटर असलेला शिवनेरी किल्ल्याला भारत सरकारने दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. जुन्नरमध्ये शिरताना शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जन्मस्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळे अढळ स्थान आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढावा असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांची प्रतिमा आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. नंबर 6, सारसबाग. तळ्यातला गणपती असलेला सारसबाग हे उद्यान पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे. सुंदर अशा या बागेत टवटवीत गवत आहे. तसेच या बागेत व्यायामासाठी पदचरित मार्ग देखील आहे. या बागेत एक छोटे तळे असून येथील पर्वताच्या पायथ्याशी गणपतीचे मंदिर सुद्धा आहे. यालाच तळ्यातला गणपती असे सुद्धा म्हटले जाते. याचबरोबर सारसबागेत लहान मुलांसाठी खेळणी आणि फुलराणी नावाची छोटी रेल्वे सुद्धा आहे. नंबर 5 वर जाण्या अगोदर आपल्या मराठमोळी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि अशाच मराठी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नंबर 5, लाल महाल. लाल महाल हे पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे. हा महाल पुणे शहराच्या अगदी मधोमध वसलेला आहे. लाल महाल याला रेड पॅलेस या नावाने पण ओळखलं जातं आणि याच्या ऐतिहासिक मूल्यामुळे पुण्यातील सर्वात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण सुद्धा याच लाल महाल मध्ये गेले आहे. याला स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट नमुना मानले जाते. मूळ जुन्या इमारतीच्या बरीच पडझड झाली आहे, परंतु सध्याची इमारत ही शहराच्या मध्यभागी असलेली पुनर्बांधणी केलेली इमारत आहे आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या लाल महालाला बघायला येतात. नंबर 4, इस्कॉन NVCC मंदिर. इस्कॉन NVCC मंदिर हे पुणे शहरामधील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे. इस्कॉन NVCC मंदिर हे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना
म्हणजेच इस्कॉनची पुण्यातील शाखा आहे। मित्रांनो, इस्कॉन मंदिरचे वातावरण काय आहे हे सर्वांना माहित आहे। त्याचप्रमाणे आतील वातावरण भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे। दररोज संध्याकाळी भक्त आणि अभ्यागत पूजा समारंभ, भजन, आध्यात्मिक विषयांवरील व्याख्याने, ज्ञान सत्र आणि प्रसाद वाटप यामध्ये सहभागी होतात। जन्माष्टमी आणि राधाष्टमी यासारख्या प्रमुख वैष्णव उत्सवाच्या वेळी हे एक आवश्यक ठिकाण आहे। सायकामध्ये बनलेल्या या मंदिरामध्ये लाल दगड आणि संगमरवरी वापरून सुंदर असे बांधकाम केले आहे, जे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये खूप लोकप्रिय ठिकाण आहे। नंबर 3, शनिवारवाडा। शनिवारवाडा हे पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे। शनिवारवाडा हे पुणे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे। शनिवारवाडा 18व्या शतकात बांधला गेला आणि 1828 मध्ये आगीत नष्ट झाला। तरीही हा एक प्रतिष्ठित खून आणि पुण्यातील एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे। अभ्यागतांना किल्ल्यातील शनिवारवाड्याचे अवशेष, तटबंदी, बुरुज आणि प्रसिद्ध नगारखाना पाहणे आवडते। यात प्रभावी वास्तुकला आणि भव्य अंतर्भाग आहे। मराठा शक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून याला ऐतिहासिक महत्त्व आहे। नंबर 2, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुणे शहरामधील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भगवान गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे। याला दगडूशेठ हलवाई यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले होते, म्हणूनच याला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असे नाव देण्यात आले आहे। मंदिराच्या मुख्य गर्भगृहात मौल्यवान दागिने आणि फुलांनी सजवलेल्या गणेशाची भव्य मूर्ती आहे। मंदिरात दररोज अनेक अभ्यागत प्रार्थना आणि धार्मिक कार्यासाठी येतात। या व्यतिरिक्त गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान मंदिराला विशेष महत्त्व आहे आणि देशभरातील लाखो भक्तांना आकर्षित करते। नंबर 1 वर जाण्या अगोदर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा। नंबर 1, सिंहगड किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहगड किल्ला हे पुणेमधीलच नाही तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे। सिंहगड किल्ला हा एक ऐतिहासिक वास्तू आहे, ज्याचं मराठी इतिहासात खूप महत्त्व आहे। सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते। हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंचीवर एका खडबडीत टेकडीवर उभा आहे। हा ऐतिहासिक किल्ल्यावर शतकानुशतके अनेक लढाया आणि बदलांचे साक्षीदार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता। या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणांचे बलिदान देऊन पण हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले, अशी आख्यायिका आहे। सिंहगड किल्ला हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि ट्रेकिंग स्थळ आहे। सिंहगड हा किल्ला पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि स्वारगेट बस स्थानकापासून अंदाजे 35 किलोमीटर वर आहे। या किल्ल्यावरून विहंगम दृश्य सर्वांचं मन मोहित करते, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासामुळे या किल्ल्यावर वेगळाच आनंद मिळतो। मित्रांनो, तुमची आवडती पर्यटन स्थळे कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या 10 अभिनेत्री जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा। तसेच 2024 सर्वात श्रीमंत 10 महिला ऍक्ट्रेस जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा। भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय शिवराय।